कोल्हापुरामध्ये महाअधिवेशन होते शिवसेनेचं आणि आपल्याबरोबर मंत्री उदय सामंत आहेत। सर, महाअधिवेशनाकडे सर्वांचं लक्ष आहे, महत्त्वाचे काही ठराव होणार आहेत आणि एक वेगळी ताकद शिवसेनेला मिळणार आहे, कसं बघताय याकडे? महाअधिवेशनाचा उद्देशच हा आहे की भविष्यातली राजकीय रणनीती शिवसेना पक्षाची एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काय असली पाहिजे। सगळ्यात आमचा जो भाग आहे तो निवडणूक व्यवस्थापन कशा पद्धतीनं असलं पाहिजे याला देखील आपण मार्गदर्शन करतोय। राजकीय ठराव होतील, सामाजिक ठराव होतील आणि त्याच्यातनं एक वेगळा संदेश वंदनीय बाळासाहेबांचा विचार आम्ही कशा पद्धतीनं पोहोचवतोय महाराष्ट्रामध्ये, हा नक्की महाराष्ट्रामध्ये जाईल। काही महत्त्वाचे ठराव असतील का एकदम जे जे नाही, आताच माझे सहकारी माजी मंत्री खोतकर साहेब असतील, माजी मंत्री शिवतारे साहेब असतील, यांनी जी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्याच्यामधला प्रत्येक एक आमचा नेता आपल्याला प्रत्येक ठरावाचं विश्लेषण स्वतः पत्रकारांना येऊन करेल। ज्या प्रकारे आज पत्रकार परिषद झाली सकाळी वर्षावरती, कसं बघताय याकडे? ज्या प्रकारे जो निर्णय घेतला सुरुवातीपासून एकनाथ शिंदे साहेब हेच सांगत होते की मराठा समाजाला कोणाचंही आरक्षण कमी न करता आम्हाला आरक्षण द्यायचं आहे आणि तो अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। दिवस 20 आणि 21 तारखेला आहे, त्यासाठी अधिवेशनाचं आयोजन केलेलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, हे शब्द पाळणारे नेते आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। सर, एक शेवटचा प्रश्न, वैभव नाईकही आपल्याकडे वळतील भाजपाकडमध्ये किंवा शिवसेनेकडे, अशी काही चर्चा, अशी अनेक नावं समोर येत आहेत। राजकारणाच्या पलीकडे जाऊन सांगतो की वैभव नाईक हे माझे वर्गमित्र होते, याच कोल्हापूरमध्ये आम्ही शिकायला होतो, त्याच्यामुळे वैभव नाईकांच्या मनात नक्की काय चाललंय हे अजून मित्र म्हणून मला देखील कळलेलं नाही, पण त्यांच्या मनामध्ये काही चलबिचल असू शकते। आता ते काय करतील हे एकनाथ शिंदे साहेब सांगू शकतात। आणखी काही नावं आहेत सर महत्त्वाची, जी काही अनेक अशी नावं आहेत जी या महिन्या दीड महिन्यामध्ये आपल्या समोर येतील। उदय सामंत यांनी एक महत्त्वाचा खुलासा केलेला आहे की अनेक अशी नावं आहेत महत्त्वाची जी या 1-2 महिन्यामध्ये समोर येतील आणि एक मोठे धक्के हे ठाकरे गट, उभाटा गट किंवा महाविकास आघाडीला बसू शकतात, असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरजसह कपिल राऊत, झी मीडिया, कोल्हापूर।